सेक्शन 74 आपल्याला आज बघायचं आहे. काल आपण रूल 142 आणि सेक्शन 73 कशा प्रकारे काम करतात हे पाहिलं. आज आपल्याला सेक्शन 74 बघायचं आहे. कुणाल सर, गुड मॉर्निंग. दीपक सर, तुळशीराम सर, गुड मॉर्निंग. जर सेक्शन 73 व्यवस्थित समजलं असेल तर 74 मध्ये काही फार अडचण येणार नाही समजून घ्यायला. कारण जसं शो कॉज नोटीस सेक्शन 73 1 मध्ये होती तशीच इथे सेक्शन 74 1 मध्ये मला दिसेल. आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे सेक्शन 74ला. तर पहा इथे 74 1 मध्ये हे शो कॉज नोटीसबद्दल तरतूद आहे. त्यानंतर जसं 73 2 आणि 73 10 होतं तसं इथे 74 2 आणि 74 10 मध्ये टाईम लिमिट जी आहे शो कॉज नोटीस आणि ऑर्डरमधलं ते आपल्याला दिसतं. तसंच स्टेटमेंटचा विषय जो आहे तो 73 3 आणि 4 मध्ये होतात. तसंच इथे 74 3 आणि 74 4 मध्ये स्टेटमेंट दिलं जाईल. सेम ग्राउंड असेल नेक्स्ट इयर करता तिथे स्टेटमेंट इश्यू केलं जाईल आणि त्या स्टेटमेंटला समजलं जाईल की ती शो कॉज नोटीस आहे. म्हणजे वेगळी शो कॉज नोटीस इथे देण्याची गरज नाही. स्टेटमेंट दिलं, सेम ग्राउंड आहे, तर तिथे स्टेटमेंट देऊन त्यालाच समजलं जातं की शो कॉज नोटीस आहे. एकाहून जास्त वर्षाचे जर का तिथे डिफॉल्ट असतील तर मग तिथे सुविधा मिळवण्याकरता येण्याकरता हे स्टेटमेंटचा कन्सेप्ट वापरलेला आहे. जर तुमच्या इथे लागू नसेल, गैरलागू असेल, तुम्ही फक्त एका वर्षाचं काम करत असाल तर फक्त तुम्हाला शो कॉज नोटीसचा विचार करायचा आहे. व्हॉलंटरी पेमेंट आता हे 74 मध्ये हे वेगळं आहे. इथे शो कॉज नोटीस इश्यू करण्यापूर्वी जर इथे 74 कधी लागतो, 74चा वापर तेव्हाच होतो ज्यावेळेस डिफॉल्ट आहे आणि तो डिफॉल्ट जो आहे इथे शॉर्ट कुठेही टॅक्स भरलेला नाही, कमी भरला आहे किंवा रिफंड घेतला आहे. पण याच्यामध्ये इथे उद्देश असा आहे की हे सगळं केलं आहे हे लबाडी करून, हेतुपुरस्सर असत्य कथन करून, वस्तुस्थिती दडपून हे सगळं जर का सिद्ध करता येत असेल डिपार्टमेंटला की ही टॅक्स चुकवण्याची इव्हेजन ऑफ टॅक्स झालेला आहे, हा चुकीने झालेला नाही, तर हा हेतुपुरस्सर लबाडीने केलेला आहे असं जर असेल तर सेक्शन 74 मध्ये शो कॉज नोटीस देण्यापूर्वीच 15% पेनल्टी भरावीच लागते. मिनिमम 15% पेनल्टी भरावी लागते. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी भरली तर इकडे शो कॉज नोटीस, नो शो कॉज नोटीस इश्यूड इफ अमाऊंट पेड. जर अमाऊंट काही प्रमाणात भरली आणि काही प्रमाणात अमाऊंट भरली नाही तर जेवढी अमाऊंट अनपेड आहे मग तेवढ्या अमाऊंटबद्दल शो कॉज नोटीस इश्यू होईल. शो कॉज नोटीस इश्यू झाल्यानंतर 30 दिवसामध्ये टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी जी आहे ती 25% भरावी लागते. इथे तुलनेने 73च्या 74 मध्ये काय वेगळं आहे लक्षात घ्या. आणि एकदा का ऑर्डर काढली तर मग पेनल्टी 50% लागते जर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर. टॅक्स, इंटरेस्ट भरायचाच असेल, इंटरेस्ट ही सरकार कधी सोडत नाही. टॅक्स आहे तो भरायचाच आहे, इंटरेस्ट ही भरायचा आहे कारण उशिरा टॅक्स भरताय. आणि जी पेनल्टी आहे ही शो कॉज नोटीस पूर्वी एक पहिला ऑप्शन, शो कॉज नोटीस पूर्वी 15% पेनल्टी भरा, शो कॉज नोटीस काढली जाणार नाही. त्यानंतर SCN नंतर पेनल्टी 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 25%. एकदा डिमांड ऑर्डर, ॲडज्युडिकेशन ऑर्डर पास झाल्यानंतर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 50% पेनल्टी आणि त्यानंतर मग
100% पेनल्टी भरावी लागते. आता हे जे आहे हे 1 बाय 1 तुम्ही बघाल. आपण एका बाजूला सेक्शन बघू आणि एका बाजूला इथे आपल्याला रूल बघायचा आहे. सेक्शन आणि रूल दोन्ही आपण बाजूबाजूला पाहू शकतो. जसं आपण काल बघितलं, व्हेर इट अपियर्स टू द पीओ दॅट प्रॉपर ऑफिसरला असं लक्षात येतं की एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड ऑर शॉर्ट पेड. जिकडे पेमेंटचा विषय आहे तिथे एकतर नाहीच भरलेला किंवा कमी प्रमाणात भरला आहे असं असू शकतं. दुसरं, रिफंड जो घेतलेला आहे तो बेकायदेशीररित्या घेतलेला आहे. हे ज्या प्रकारे रिफंड अलाव केला जाऊ शकतो कायदेशीर दृष्टीने, तसा न घेता तो रिफंड अलाव नसताना कायद्याने तिथे रिफंड तिथे मिळत नसताना तो घेतला गेलाय, दिला गेलाय. आणि वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली अवेल्ड युटिलाइज, ITC जो आहे हा रॉंगली अवेल्ड युटिलाइज या केसमध्ये हे बघणं गरजेचं आहे की बाय रिझन ऑफ फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सपरेशन ऑफ फॅक्ट टू इवेट टॅक्स हे आहे का, हे जर सिद्ध होत असेल. आता हे बर्डन ऑफ प्रूफ जे आहे, हे जे बर्डन ऑफ प्रूफ जे आहे हे करायचं आहे, याचा पुरावा एव्हिडन्स हे डिपार्टमेंटकडे असेल तरच हे सेक्शन जे आहे हे टिकू शकतं. आणि जर हा पुरावा नसेल तर मग सेक्शन 73 मध्ये कारवाई करायला लागते. 74 मध्ये कारवाई करण्याकरता डिफॉल्ट असणं गरजेचं आहे आणि तो डिफॉल्ट लबाडी हेतुपुरस्सर पद्धतीने केलेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची असते. आणि मग PO तिथे नोटीस बजावणार आणि त्यामध्ये इंटरेस्ट, टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी, पे द अमाऊंट, इंटरेस्ट द्या सेक्शन 50 प्रमाणे आणि पेनल्टी इक्विव्हॅलंट टू द टॅक्स. टॅक्स जेवढा आहे तेवढीच पेनल्टी असेल. समजा 1 लाख टॅक्स चुकवला असेल तर 1 लाख पेनल्टी असेल. अशा प्रकारे ही तरतूद सांगते. बघा परत एकदा, 74 केव्हा लागू होतो? यावेळेस प्रॉपर ऑफिसरला असे दिसते की टॅक्स नॉट बीन पेड आहे, टॅक्स हॅज बीन शॉर्ट पेड आहे, टॅक्स हॅज बीन इरेनियसली रिफंडेड आहे, ITC हॅज बीन रॉंगली अवेल्ड आणि युटिलाइज आहे. GST कायद्याप्रमाणे हेच असू शकतं. टॅक्स प्रॉपरली भरला नाही, ITC प्रॉपरली घेतला नाही किंवा रिफंड हा प्रॉपरली घेतला नाही. ही जर कारणं असतील आणि म्हणजे हा एक प्रकारे बेकायदेशीर कृत्य आहे हे GST मधलं. आणि ते करताना उद्देश काय आहे? फ्रॉड, लबाडी, विलफुल मिसस्टेटमेंट, सपरेशन ऑफ फॅक्ट, सत्य दडपणं उद्देश आहे. टॅक्स तिथे टॅक्स चोरी करणं. तर हे नाव जे आहे या सेक्शनचं ते याच प्रकारे आहे. लबाडी करून किंवा हेतुपुरस्सर कोणतेही असत्य कथन करून किंवा वस्तुस्थिती दडपून त्याद्वारे न भरलेल्या. मग हे सगळं सिद्ध करण्याची जबाबदारी जी आहे ती महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, हे सेक्शन 74चा कोर भाग काय? डिफॉल्ट हा फ्रॉडने झाला, विलफुल मिसस्टेटमेंटने, सपरेशन ऑफ फॅक्टने, टॅक्स इव्हेड करण्याच्या हेतूने. हे इंटेन्शन एस्टॅब्लिश होणं आवश्यक आहे. इथे अनिवार्य घटक मॅन्डेटरी इन्ग्रेडियंट्स काय लक्षात घ्या, महत्त्वाचं हेच आहे. 73 आणि 74 मध्ये जो फरक आहे तो हाच आहे की इथे अनिवार्य घटक हे आहे की त्याची भावना काय होती. हा टॅक्स न भरण्यामागचं त्यांचं भावना काय होती, त्यासाठी इथे मेन्स रिया हा शब्द कायद्यामध्ये येतो. मानसिकता काय होती, गुन्हा करताना असलेली दोषी मानसिकता, जाणीवपूर्वक हेतू, म्हणजे त्याचं मन कलुषित होतं, त्यांनी कलुषित वृत्तीने, दोषी मानसिकतेने टॅक्स चोरी करायचा आहे, लबाडी करायची आहे. हे त्याचं नकळत घडलेलं नाही, हे नकळत घडलेलं नाही, मिसकम्युनिकेशनमुळे झालेलं नाही. हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक कर टाळण्यासाठी हे सगळं केलं. हा याच्यामधला या सेक्शन 74 मधला मुख्य मुद्दा जर कुठला असेल तर हा आहे. आणि हे जर नसेल, आता इथे ऑफिसरला हे असं वाटतं आहे, अपियर शब्द महत्त्वाचा, फायनल कन्क्लुजन नाही. आता इथे
टॅक्सपेयर आपली बाजू मांडेल, मग टॅक्सपेयरने आपली बाजू मांडल्यानंतर मग फायनल निष्कर्ष जो आहे त्यापर्यंत ऑफिसर पोहोचू शकतो. प्रायमा फेसी सॅटिस्फॅक्शन पुरेसं आहे. जे काय डॉक्युमेंट्स असतील, पुरावे असतील, त्यानुसार ऑफिसर नोटीस इश्यू करू शकतात. ही स्टेज आहे. नॉन पेमेंट, शॉर्ट पेमेंट, इरियनेस रिफंड, रॉंग ITC अवेलमेंट. पण जर असं ऑफिसरला वाटत असेल तर त्याची कारणं ऑफिसरकडे असली पाहिजे, त्याचे पुरावे असले पाहिजे. त्यामुळे इथे हा जो एक आपण मुद्दा दिलेला आहे या सेक्शनप्रमाणे की मॅन्डेटरी इन्ग्रेडियंट म्हणजे अनिवार्य घटक हे काय आहेत, तर दोषी मानसिकता आणि जाणीवपूर्वक हेतू असला पाहिजे की इथे चूक नकळत घडत नाही, तर इथे जाणीवपूर्वक कर टाळण्यासाठी, कर चोरी करण्यासाठीच हे केलेलं आहे. आणि इथे प्रॉपर ऑफिसर शाल सर्व नोटीस. शाल शब्द जेव्हा येतो तेव्हाच ते कंपल्सरी आहे. नोटीस इश्यू करणं बंधनकारक आहे. डायरेक्ट डिमांड ऑर्डर करू शकत नाही. नॅचरल जस्टिस इथे आवश्यक आहे, तो लागू होतो. नोटीस कोणाला जाईल? नोटीस जाईल पर्सन चार्जेबल विथ टॅक्स, ज्याने टॅक्स भरलेला नाही, कमी भरला आहे, ज्याला चुकीचा रिफंड मिळाला, ज्याने ITC रॉंगली युटिलाइज केला, त्याला ही नोटीस जाईल. नोटीसमध्ये काय मागणी असेल, तर नोटीसमध्ये टॅक्स आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट म्हणजे व्याज, कर, व्याज आणि व्याजावरती मग पेनल्टी. सेक्शन 74 मध्ये पेनल्टी 100% ऑफ टॅक्स असेल. डिफॉल्ट काय असेल, तर टॅक्स रिफंड किंवा ITCचा. फ्रॉड, सफरेशन, विलफुल मिसस्टेटमेंट हे असणं गरजेचं आहे. इथे इंटेंट टू इवेट टॅक्स आहे तर मग शो कॉज अंडर सेक्शन 74 सबसेक्शन 1 प्रमाणे जाऊ शकते. आता ही जर का इकडे नोटीस इश्यू करायची असेल, शो कॉज इश्यू करायची असेल, मग पुढे ऑर्डर इश्यू करायची असेल, तर याच्यामध्ये दोन सेक्शन जे आहेत, सेक्शन 74(2) आणि 74(10) हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं. कारण की इथे 5 वर्षाचा कालावधी, जर इथे फ्रॉड केस आहे तर 5 वर्षामध्ये फ्रॉड केस ओपन होऊ शकते. GSTR 9 फाईल झाल्यापासून, ॲन्युअल रिटर्न किंवा रिफंड घेतल्यापासून. रिफंड कधी घेतला, रिफंड डिपार्टमेंटने कधी दिला, तिथपासून जर पुढे 5 वर्षामध्ये, म्हणजे याचा अर्थ डिपार्टमेंट काय करत असेल, जेवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याची काहीतरी स्क्रुटिनी करत असेल. रिफंड दिला गेला आहे तर रिफंड प्रॉपरली दिला गेला आहे हे पण डिपार्टमेंटकडनं तपासलं जात असेल. आणि त्यात जर असं आढळलं की चुकीचा रिफंड दिला गेला आहे, मग काढा ऑर्डर. मग त्या केसमध्ये रिफंड कधी दिला त्या डेटपासून पुढे 5 वर्ष आहेत. तिकडे ॲन्युअल रिटर्नचा संबंध येत नाही, तिकडे GSTR 9 कधी भरलाय बघितलं जात नाही. पण जिकडे आउटपुट टॅक्सचा विषय आहे, जिकडे ITCचा विषय आहे, तिथे GSTR 9 ॲन्युअल रिटर्न भरल्यापासून ज्या वर्षाचं प्रकरण असेल त्या वर्षाचा ॲन्युअल रिटर्न ज्या वेळेस भरलाय तिथपासून पुढे 5 वर्षामध्ये त्याला शो कॉज इश्यू केली जाऊ शकते. पण इथे दुसरं 74(2) मध्ये काय दिलंय की ज्या वेळेस 5 वर्षाचा जो पिरियड दिलाय त्या 5 वर्षाच्या पिरियडच्या 6 महिने ॲटलिस्ट आधी शॅल इश्यू द नोटीस ॲटलिस्ट 6 मंथ प्रियर टू द टाइम लिमिट. आता तुम्ही ज्यावेळेस 74A बघाल त्यावेळेस हे जे 73 मध्ये 3 महिने आणि मग 74 मध्ये 6 महिने, ह्या जे कन्फ्युजन वाटतं, इकडे गोंधळ निर्माण होतो, थोडी इकडे कन्फ्युजन जे होतं ते तुम्हाला 74A मध्ये दिसणार नाही. 74A वेगळ्या प्रकारे रिऑर्गनाइज केला आहे जेणेकरून तिथे बऱ्याच गोष्टी या इथे जे कन्फ्युजन आहे ते तिकडे काय होतं, क्लिअर होतं. तुम्हाला हे कळलं 74A इझिली कळेल. 74 कळला 74A इझिली कळेल. अशा प्रकारे रिऑर्गनाइज केला आहे, एवढं तिथे आपल्याला समजून घ्यायचं. 74(10) नुसार प्रॉपर ऑफिसर याने 74(9) मध्ये जे ऑर्डर आहे, आदेश आहे, हा कालमर्यादा काय असली पाहिजे, तर ज्या वर्षात आर्थिक कर वर्षात कर भरलेला नाही, कमी भरलेला आहे, चुकीचा ITC घेतला किंवा वापरला आहे, त्या वर्षाच्या वार्षिक विवरणपत्र सादर करण्याच्या अंतिम दिनांकापासून 5 वर्षाच्या आत किंवा चुकीने परतावा दिला असल्यास परतावा दिल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत हे दिलेलं आहे. आणि 74(2) नुसार अंतिम कालमर्यादेच्या किमान 6 महिने आधीच बजावली पाहिजे. आता मी जास्त इथे कीस काढणार नाही. तुम्हाला जसं तिकडे 3 महिन्याचं आपण डिस्कशन केलंय तसंच इकडे हे 6 महिन्याचं आहे. आदेश काढण्यापूर्वी
आदेश काढण्याची कमाल मुदत 5 वर्ष आणि त्या अंतिम तारखेच्या किमान 6 महिने आधी शोकॉज नोटीस देणे बंधनकारक आहे. म्हणजे शोकॉज देण्याची अंतिम तारीख इक्वल टू आदेशाच्या अंतिम तारखेपेक्षा किमान 6 महिने आधी. याचा अर्थ फक्त एवढाच होतो. इकडे एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि हे 5 वर्ष. इथे GSTR 9 भरला असेल तर पुढे इथे 1 वर्ष पूर्ण झालं. इथपर्यंत जर वेळ घालवलेला असेल तर इथे 6 महिने, जर अगदी लास्ट डेलाच डिसेंबरलाच इथे जर शोकॉज द्यायची असेल 5व्या वर्षी 5th इयरला, तर त्याच्या 6 महिने अगोदर शोकॉज दिली पाहिजे. पण जर इथेच शोकॉज दिली असेल तर नंतर जे काही नॅचरल जस्टिस आहे ते पूर्ण झाल्यानंतर, सुनावणी झाल्यानंतर, टॅक्सपेअरचं म्हणणं ऐकल्यानंतर मग कधी ऑर्डर काढता येऊ शकेल. आर्थिक वर्ष 19-20 टॅक्स शॉर्ट पेड, ॲन्युअल रिटर्नची ड्यू डेट 31 डिसेंबर 2020. ऑर्डरची अंतिम मर्यादा 7410. आता इथे ऑर्डर काढण्याची मर्यादा 31 डिसेंबर 2020 ते इकडे 31 डिसेंबर 2025. आता आदेश काढण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2025. आता इथे जर हे जे आपण बघितलं हे 31 डिसेंबर 2025 असेल तर ह्याच्या 6 महिने अगोदर, किमान 6 महिने अगोदर 31 डिसेंबर 25 6 महिने अगोदर म्हणजे 30 जूनपर्यंत शोकॉज देण्याची अंतिम तारीख आहे. पण जर इथे शोकॉज दिल्यानंतर जर डिपार्टमेंट हे एस्टॅब्लिश करू शकले नाही, की 74 मधला जो त्यांनी गुन्हा केला आहे हा आर्थिक गुन्हा आहे, हा जर त्यांनी केला आहे तर दोषी मानसिकता नव्हती, जाणीवपूर्वक हेतू नव्हता, हे जर टॅक्सपेअरनी सिद्ध केलं तर मग इथे सेक्शन 74 मध्ये कारवाई पुढे जाऊ शकत नाही. आणि इथला जो कालावधी आहे 5 वर्ष, जर अगदी शेवटच्या मोमेंटलाच म्हणजे 3 वर्षानंतर, जर 3 वर्षानंतर 74 मध्ये जर का इकडे शोकॉज पाठवले असेल तर 3 वर्षाचा कालावधी संपल्यामुळे 73 ची कारवाई होऊ शकणारच नाही. कारण 73 मध्ये 2 वर्ष 9 महिन्यामध्ये शोकॉज पाठवायला लागते मॅक्झिमम, आणि मग 3 वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये त्याच्यावरती ऑर्डर काढावी लागते. त्यामुळे इथे काय होणार, इथे आहे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस. इथे रेव्हेन्यू लॉस आहे. जर समजा 2 वर्षामध्ये त्यांनी नोटीस काढली असते पीओनी 74 प्रमाणे आणि मग सिद्ध करता तिथे आलं नसतं की दोषी गुन्हा केलेला आहे आणि दोषी मानसिकता जाणीवपूर्वक हेतू आहे, हे नकळत घडलेलं नाही, जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे, कर टाळण्याकरताच केलेलं कृत्य आहे, तर सिद्ध झालं तर 74 मध्ये कारवाई पुढे जाऊ शकते. पण जर टॅक्सपेअरनी अशा प्रकारे माहिती दिली, पुरावे दिले की मी हे नकळत केले, हे चूक जी आहे ही नकळत झाली आहे, मॅन्युअल मिस्टेक म्हणून झालेली आहे, हेतू नव्हता टॅक्स चोरी करण्याचा, तर मग जर 2 वर्षामध्ये सेक्शन 74 नोटीस पाठवली गेली असेल आणि ती कन्वर्ट झाली सेक्शन 73 मध्ये, तर मग सेक्शन 73 मध्ये कारवाई पुढे जाऊ शकते. पण जर अगदी 4 वर्ष 6 महिने किंवा 3 वर्षानंतर कधी जर का 74 ची नोटीस काढली जात असेल तर 73 मध्ये ती नोटीस कन्वर्ट झाली, पण जर 73 चा तिथे कालावधी संपलेला असेल तर इथे मग कारवाई पुढे जाऊ शकत नाही. 73 मधला जो शोकॉजचा पिरियड आहे, नोटीसचा पिरियड आहे, तो जर संपलेला असेल तर इथे रेव्हेन्यू लॉस होणार. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता जो सेक्शन 74A मध्ये कशा प्रकारे मग हाताळला गेला आहे हे मी पुढे सांगणार आहे. पण तुम्हाला इथे कळलं पाहिजे की काय लिमिटेशन होते किंवा काय प्रॉब्लेम होते किंवा सरकारला काय लक्षात आलं जेणेकरून त्यांना याच्यामध्ये काहीतरी रिस्ट्रक्चर करण्याची, रिऑर्गनाइज करण्याची गरज वाटली म्हणून त्यांनी 74A आणलाय. आता आपण या दिशेने जातोय की 73 तर मॅक्झिमम वापरला जातो, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये जर 74 वापरला जात होता पण त्याचा तसा पाहिजे तसा आउटपुट मिळत नव्हता, म्हणून मग 74A मध्ये त्यांनी रिअरेंजमेंट काहीतरी केलेली आहे जेणेकरून रेव्हेन्यू लॉस जो आहे
रेव्हेन्यू प्रोटेक्शन जे आहे हे महत्त्वाचं आहे. कायदा जो बनवला गेला आहे त्याचा उद्देश हा आहे की रेव्हेन्यू प्रोटेक्ट झाला पाहिजे. पण जर का अशा प्रकारे कायद्याची इकडे जडणघडण असेल की जिकडे रेव्हेन्यू लॉस होतो, तर मग त्या तरतुदी काय कामाच्या. त्यामुळे थोडा बदल करून 74A आणलाय. जर तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर यस रिप्लाय करा. राकेश सर, कुणाल सर, तुळशीराम सर, दीपक सर. जर लास्ट डेट जी आहे नोटीस ऑर्डर काढण्याची त्याच्या किमान 6 महिने अगोदर जर शो कॉज दिली गेली नाही तर मग अवैध होईल. ही ऑर्डर इनव्हॅलिड होईल, बेकायदेशीर होईल. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे फक्त, जे ऑर्डरची लास्ट डेट आहे त्याच्या 6 महिने आधी कधीही शो कॉज काढली जाऊ शकते. किमान म्हटलंय, किमान 6 महिने आधी. तुम्ही 2 वर्ष 2.5 वर्ष ठेवून पण शो कॉज पाठवू शकता आणि नंतर नॅचरल जस्टिस पूर्ण झाल्यानंतर त्याची ऑर्डर पीओ काढू शकतो. आता 74-3 मध्ये ज्या कालावधीसाठी 74-1 अंतर्गत शो कॉज दिली जाते त्या व्यतिरिक्त इतर कालावधीसाठी जर त्याच प्रकारचा डिफॉल्टमध्ये कायद्याचे पालन न करणं म्हणजे सेम ग्राउंड आहे, तर प्रॉपर ऑफिसर त्या व्यक्तीला एक विवरण स्टेटमेंट बजावू शकतात. न भरलेला कर, कमी भरलेला कर, चुकीने दिलेला परतावा, चुकीने घेतलेला वापरलेला ITC, आणि हे सर्व त्या कालावधीसाठी असतील जो कालावधी आधीच्या शो कॉजमध्ये समाविष्ट नव्हता. म्हणजे एकाहून जास्त वर्षाचा जर का कारवाई होत असेल आणि सेम डिफॉल्ट, म्हणजे नॉर्मली पहिल्या वर्षी जो डिफॉल्ट होतो, जर एखाद्या व्यक्तीला तो डिफॉल्ट तो करत आहे तर सेम तो पुढे कंटिन्यू करत राहील. जर त्याला माहिती नाही, चुकून करतोय तरी करेल, आणि तो मुद्दामून करतोय तरी पहिल्या वर्षी आपण केलं, आपल्याला कोणी विचारलं नाही, तो नेक्स्ट इयर पुढची 2-3 वर्ष तेच करत राहील जोपर्यंत त्याला जेव्हा ते काय कारवाई होत नाही. किंवा कोणतरी त्याला चुकून करतोय त्याला कोणतरी सांगेल मग सुधारणा करेल तो. पण जर याच प्रकारे कंटिन्यू होत असेल तर त्याला पुढच्या वर्षाकरता स्टेटमेंट पाठवलं जाईल आणि हे स्टेटमेंट जे बजावलं जाईल त्यालाच नोटीस मानलं जाईल. फक्त इथे उद्देश एवढाच आहे, इथे फक्त हे बघायला पाहिजे की जे काय फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट, सप्रेशनचा आरोप आधीच अस्तित्वात आहे, पूर्ण कालावधीमध्ये तोच प्रकार चालू असल्यास स्वतंत्र नवीन शोकॉज देण्याची आवश्यकता नाही. मात्र जर फॅक्च्युअल आधार बदलल्यास नवीन शोकॉज, म्हणजे पहिल्या वर्षी जर का ITC डिफॉल्ट आहे, दुसऱ्या वर्षी आउटपुट टॅक्स डिफॉल्ट आहे, मग 2 वर्षाकरता वेगवेगळ्या तिकडे शोकॉज देणं गरजेचं. पण एकाच प्रकारच्या डिफॉल्टसाठी स्वतंत्र SCN देण्याऐवजी विवरणपत्राद्वारे प्रक्रिया पुढे नेता येते, परंतु आधार समान असणं अनिवार्य आहे. आधार सेम असेल तर मग शोकॉजच्या ऐवजी स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं. हे अशाच प्रकारे 73 मध्ये पण होतं, 74 मध्ये पण त्याच प्रकारे आहे. फक्त डिफॉल्ट जो झालेला आहे 74 मध्ये तो हेतुपुरस्सर लबाडीने केलेला आहे, हाच एक महत्वाचा मुद्दा असतो इथे. आता इथे व्हॉलंटरी पेमेंट करायचे. आता जसं आपण हे बघितलं, रूलमध्ये हेच येईल की नोटीस इश्यू करा. रूल वाचाल तुम्ही 142 74 सेक्शनला तुम्ही इथे 74 घ्याल, कारण इथे 52 74 हे सगळ्यांकरता रूल 142च आहे. मग इथे नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 74 समरी दिली जाईल DRC 01 मध्ये. आता स्टेटमेंट दिलं जाईल DRC 02 मध्ये. जर तसं परिस्थिती सिच्युएशन असेल तर लागू असेल तर, लागू नसेल तर तुम्ही हा विषय सोडून द्या. स्टेटमेंट नसेल तर हा विषय सोडून द्या. तर फक्त शोकॉज आहे, शोकॉज पाठवायचे. आता याच्यामध्ये रूलमध्ये हे सांगितलं गेलं आहे की 142(1)A मध्ये हे सांगितलं गेलं आहे की
शोकॉज देण्यापूर्वी एक इंटिमेशन द्या. शोकॉज देण्यापूर्वी एक इंटिमेशन द्या की किती त्यांना टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी लागू शकते आणि त्याने किती अमाऊंट भरायची आहे. आता हे जे इंटिमेशन आहे हे शोकॉज देण्यापूर्वी जर पीओना वाटलं तर ते देऊ शकतात. हे मॅन्डेटरी नाही आहे. इथे द पीओ मे असा शब्द येतो. शाल असेल तर कंपल्सरी, मे असेल तर ऐच्छिक. पीओ त्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात. त्यांना वाटलं तर ते अगोदर इंटिमेशन देऊ शकतात. नॉर्मली इन्स्पेक्शनला, ऑडिटमध्ये काही अशा प्रकारच्या केसमध्ये कळलं की टॅक्स चुकीचा भरला आहे, मग टॅक्सपेअर सांगतो की ठीक आहे, आम्हाला टॅक्स देणं होतं, मान्य आहे आम्हाला, तुम्ही जे काय चेक केलं आहे आमच्याकडनं ती डिफॉल्ट चुकून झालेलं आहे, आम्ही काय मुद्दामून नाही केलं, जे काय बेगरजेत कृत्य झालेलं आहे आमचं, टॅक्स प्रॉपर नाही भरला किंवा ITC चुकीचा घेतला तर आम्ही तो टॅक्स भरायला तयार आहोत, तर आम्हाला तुम्ही अमाऊंट सांगा, इंटरेस्ट सांगा, आम्ही भरतो. तर त्यावेळेस त्यांना अशा प्रकारे इंटिमेशन दिलं जाऊ शकतं. मग त्यावरती ते पुढे अमाऊंट भरून पीओला कळू शकतात आणि मग त्यांच्यावरची कारवाई संपुष्टात येऊ शकते. मग त्याचकरता परत पुढे काय, शोकॉज मिळण्यापूर्वी त्यांनी जर व्याज आणि दंड भरला त्यांना त्याबद्दलची माहिती पीओला कळवण्याकरता DRC 03 मध्ये द्यावी आणि पीओ त्या पेमेंटची पोच पावती अक्नॉलेजमेंट ही DRC 4 मध्ये देईल. हे आपण जसं काल बघितलं तसंच आहे, नियम आपण 142 बघितलं तसंच आहे, त्याच प्रकारे होईल. आता इथे सेक्शन काय सांगतो की पर्सन चार्जेबल विथ टॅक्स 74(1) मध्ये आहे. इथे काय केलं जाईल, ज्यावेळेस 142 ची तिकडे त्यांना शोकॉज द्यायची आहे 142 मध्ये, त्यावेळेस तिकडे 100% पेनल्टी लावली जाते आणि तिकडे सांगितलं हे जातं की इंटिमेशन पण जाईल, त्यामध्ये हेच जाईल की अमाऊंट तुम्ही पे करा टॅक्स आणि इंटरेस्टची, पे द अमाऊंट ऑफ टॅक्स. टॅक्स एक भरायचाच आहे, इंटरेस्ट दुसरा भरायचाच आहे आणि पेनल्टी सुद्धा त्यांना पे करायची आहे. आता हे स्वतःहून जरी त्याने केलं ऑन द बेसिस ऑफ हिज ओन असर्टेनमेंट ऑफ सच टॅक्स, और त्यांना पीओनी सांगितलं पेनल्टी भरायला लागेल आणि भरून मग त्यांना कळवायचं आहे अँड इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर इन रायटिंग ऑफ सच पेमेंट. मग त्यासाठीच तिथे त्यांना 15% भरल्यानंतर ही पुढे रूल 142 मध्ये DRC 01 आणि DRC 04 मध्ये अॅक्नॉलेजमेंट पुढे ह्या प्रकारच्या स्टेपनी ही कारवाई पुढे जाते. इथे कारण दाखवा नोटीस स्टेटमेंट जारी करण्यापूर्वी आहे, कर, व्याज आणि कराच्या 15% दंडाचा स्वेच्छेने भरणा करणे. म्हणजे इथे डिपार्टमेंटकडे एवढं प्रॉपर पुरावा आहे. समजा हे इन्स्पेक्शनमध्ये लक्षात आलं किंवा ऑडिटमध्ये लक्षात आलं की कुठल्या मानसिकतेने, कुठल्या भावनेने कर चोरी झालेली आहे, लबाडीने काही गोष्टी लपवल्यात. आता हे बघा कसं होतं, केव्हा केव्हा असं होतं की एखादा टॅक्सपेअर जो असतो त्याचा एखादं वेगळ्या ठिकाणावरती माल येतो आणि माल जातो आणि तिकडे ते प्रॉपर इनवॉइस बनवत नाही. इथे टॅक्सपेअर चुकून झालं म्हणून सांगू शकत नाही. तुम्ही माल घेत होतात, पुढे तो माल विकत होतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा मिळू नये म्हणून तुम्ही कॅश पेमेंट घेत होतात, कॅश पेमेंट देत होतात. इथे लबाडीनी हेतुपुरस्सर प्रॉपर इनवॉइस न बनवणं, तो प्रिमायसेस ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून न दाखवणं, ह्या सगळ्या ग्राउंडवरती हे सिद्ध करता येऊ शकतं की इथे लबाडीने हेतुपुरस्सर रिटर्नमध्ये ती माहिती तुम्ही दिली नाही, सपरेशन ऑफ फॅक्ट, हे सगळं इथे सिद्ध करता येतं. मग जर अशी परिस्थिती असेल आणि जर टॅक्सपेअर मान्य करत असेल की ठीक आहे, त्या पेनल्टी आम्हाला लागणारच आहे, आम्ही भरतो टॅक्स, 15% पेनल्टी भरतो, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरून जर टॅक्सपेअर या सगळ्या कारवाईतना तो त्याला वाचवू इच्छित असेल तर तो 15% दंड स्वेच्छेने भरू शकतो. त्यामुळे स्पेसिफिकली तशी परिस्थिती असेल आणि आपण आता अडचणीमध्ये येऊ आणि आपल्यावरती 100% जेवढा असा कर आपला भरणं बाकी आहे
करही आहे, व्याजही आहे आणि 15% दंड आहे. हा भरून आपण यातनं स्वतःला सोडून घेऊ. जर त्याला सगळ्या बाजूने अडचण दिसत असेल तरच तो व्यक्ती जो एवढा निगरगट्ट आहे की ज्यांनी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस कळवलेला नाही, जो विदाऊट बिल माल घेतोय, विदाऊट बिल माल विकतोय, कॅशनी पैसे घेतोय, तर त्याला ज्यावेळेस दिसेल की आता सगळ्या बाजूनी आपण अडकलोय त्यावेळेस सुटण्याकरता तो 15% भरेल. त्यामुळे या प्रकारच्या केसेस बनवताना 74च्या खूप अशा प्रकारची डॉक्युमेंटेशन, पुरावे हे डिपार्टमेंटकडे असणं गरजेचं आहे. तरच हे लोक मानतात. अदरवाईज या मानसिकतेमध्ये लोक अजिबात टॅक्स द्यायला तयार नसतात. तर ते 15% दंड कुठनं भरणार? थोडी मानसिकता विचारात घेणं गरजेचं आहे हा सेक्शन समजून घेत असताना. तर इथे करासाठी जबाबदार असलेली व्यक्ती, पर्सन चार्जेबल विथ टॅक्स, कलम 44 अंतर्गत नोटीस बजावण्यापूर्वी स्वतःहून खालील रक्कम भरू शकते. हे थोडं कठीण आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तेवढं झोपण्याकरता त्याला तशा प्रकारचे सगळे पुरावे दिले, मग तो व्यक्ती कायदेशीर सल्ला पण घेतो की ही नोटीस आपली टिकेल का, 74 प्रमाणे आपण 73 प्रमाणे जाऊ शकतो का. हे सगळं साहजिक आहे, तो व्यक्ती करणार. पण जर परिस्थिती खूपच स्ट्रॉंग आहे त्याच्या विरुद्ध, तरच तो टॅक्स कलम 50 नुसार व्याज आणि त्या कराच्या 15% इतका दंड भरेल. ही भरपाई तो करेल स्वतःच्या निर्धारणावर, ओन असर्टेनमेंट किंवा प्रॉपर ऑफिसर. तिकडे चुकून ज्या वेळेस केलं जातं ना, तिकडे माणूस स्वतःहून करू शकतो. पण जिथे लबाडीच आहे तिकडे ओन असर्टेनमेंट हे होणार नाही. तिथे कायद्यामध्ये शब्द आलेत ते म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करतोय, तिथे आपण इंटरप्रेट करतोय. पण इथे त्याला तसा कायद्याचा बडगा दाखवल्यावरच तो भरणार आहे. हे थोडं लक्षात घ्या. मानसिकता कुठल्या प्रकारची असेल या व्यक्तींची. पेमेंट केल्यानंतर मग लेखी स्वरूपात कळवायचं आहे. मग पुढील कारवाई टाळता येईल. कर, व्याज, 15% दंड भरल्यास पुढील प्रक्रिया टाळण्याची संधी उपलब्ध. मग पुढे 74(6) जो आहे इकडे त्याप्रमाणे जर रक्कम भरली तर मग कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार नाही, कारण कारवाई संपते. पण त्यांनी काही प्रमाणात दंड भरला, काही प्रमाणात नाही भरला, असं होऊ शकतं. पहिले आपण हा कंप्लीट करू. 74(6) कलम 74(5) अंतर्गत कर, व्याज, 15% दंड भरला आणि त्याची माहिती दिली. माहिती देणार रूल प्रमाणे DRC 03 मध्ये आणि अक्नॉलेजमेंट त्याला मिळणार डिपार्टमेंटकडनं. DRC 4 डिपार्टमेंट त्याला काय देईल? पैसे मिळाले हे देईल. मग नोटीसला बजावणार नाही. पुढे अधिकाऱ्यांनी माहिती स्वीकारली, शोकॉज येणार नाही. ज्या कराची भरपाई झाली आहे त्याच मर्यादेत नोटीस दिली जाणार नाही. 100% भरला, 100% नोटीस दिली जाणार नाही. जर काही रक्कम कमी भरली असेल किंवा इतर कालावधी बाकी असेल तर त्या भागासाठी पुढे मग शोकॉज पाठवलं जाणं होऊ शकतं. याचा अर्थ एनी पेनल्टी पेबल अंडर द प्रोव्हिजन, त्या भरलेल्या कराबाबत पुढील कोणताही अतिरिक्त दंड लावला जाणार नाही. 74(5) शोकॉज पूर्वी 15% दंडासह भरपाईची संधी आणि 74(6) प्रमाणे भरपाई केल्यास शोकॉज दिली जाणार नाही. शॉर्ट पेड असेल तर मग 74(7) प्रमाणे जर रकमेचा भरणा कमी झाला असेल तर त्याच्या उचलसाठी शोकॉज जी आहे, वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ ओपिनियन दॅट कमी अमाऊंट भरली, फॉल्स शॉर्ट आहे, ॲक्च्युअली पूर्ण अमाऊंट नाही भरली, तर मग पुढे शोकॉज नोटीस जाईल त्या उर्वरित रकमेसाठी. प्रॉपर ऑफिसर यांच्या मतानुसार कलम 74(5) अंतर्गत भरलेली रक्कम प्रत्यक्ष देय रकमेपेक्षा कमी असेल, त्यांनी स्वतःहून कॅल्क्युलेट केले असेल तर तो कमी कॅल्क्युलेट होऊ शकते. पण जर डिपार्टमेंटनीच दिलेली असेल आणि तेवढी भरली असेल तर मग कारवाई थांबेल. पण जर कमी अमाऊंट भरली असेल तर त्या कमी पडलेल्या रकमेबाबत कलम 74(1) प्रमाणे नोटीस बजावली जाईल. इफ द ओपिनियनचा याचा अर्थ अंतिम निर्णय नाही, पण अधिकारीचे प्रामापेक्षी समाधान भरपाई अपुरी आहे असे त्यांना वाटले तर मग कर कमी भरला, व्याज कमी भरले, दंड अपुरा भरला तर पुढे कारवाई कंटिन्यू राहील. पण पूर्ण 15% सह भरपाई, शोकॉज नाही, भरपाई अपुरी, मग पुढे कारवाई कंटिन्यू राहते. एका वाक्यात सारांश काय सांगतो? 74(5) अंतर्गत भरपाई अपुरी असल्यासच कमी पडलेल्या रकमेवरती मग शोकॉज दिला जाईल. आता ज्या वेळेस पुढे शोकॉज दिला जातो
संपूर्ण रकमेकरता किंवा जी रक्कम आहे त्या रकमेकरता, तर त्यात त्यांना काय सांगितलं जातं की शो कॉज जारी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये टॅक्स भरा, इंटरेस्ट भरा आणि एवढी पेनल्टी आहे कराच्या 100% आहे, पण 25% इतकाच दंड लागेल जर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर. एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला काय दिसतंय की एक पेनल्टी जी आहे, पेनल्टी ॲक्च्युली घेणं हा काय सरकारचा हेतू नाही, पण एक हे एन्फोर्सिंग टूल आहे, एक दबाव टाकण्याचं तंत्र आहे की ज्याच्या आधारे पेनल्टी तुमच्याकडनं कमी घेतो, टॅक्स इंटरेस्ट द्या. टॅक्स घेणं, वसुली टॅक्स होणं हे गरजेचं आहे, पण तो वेळेत होणं पण गरजेचं आहे. मग वेळेत टॅक्स मिळावा याकरता इंटरेस्ट हे एन्फोर्सिंग टूल आहे, तेव्हा ते टाळता येत नाही. पण पेनल्टी घेणं हा उद्देश नाही आहे. त्यामुळे जसं तुम्ही लवकर द्याल, जितक्या लवकर मानाल तेवढी पेनल्टी कमी करतो, पण टॅक्स इंटरेस्ट द्या. तुम्ही सोडा आणि आम्हाला पण सोडा. इथे लॉ मेकरनी या प्रकारे हे बनवलंय. वेळ मर्यादा नोटीस जारी झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आतमध्ये दंड, टॅक्स इंटरेस्ट भरला तर 74 मध्ये अंतिम दंड 100% असू शकतो, परंतु सवलत काय म्हटलेली आहे इकडे 25%. मग इथे पुढील प्रक्रिया थांबते, इथेच प्रकरण संपुष्टामध्ये येतं. तर याप्रमाणे 74(5) आहे, 74(8) आहे. पहिले 15% दंड तुम्हाला सोडतो, मग पुढे 25% दंड शोकवत, नंतर 30 दिवसामध्ये कारवाई संपवतो. या प्रकारे त्यांना कायदा सांगतो. शोकॉज मिळाल्यानंतर 30 दिवसामध्ये जर त्यांनी कर, व्याज आणि 25% दंड भरला तर मग त्या नोटीसची कारवाई पुढे जात नाही, संपुष्टामध्ये येते. आता इथपर्यंत आल्यानंतर पण जर संबंधित व्यक्ती जो आहे तो इथे शोकॉज नंतर सुद्धा पेमेंट करत नसेल तर मग प्रॉपर ऑफिसरला पुढे काय करायला लागतं, आदेश, मागणी आदेश, डिमांड ऑर्डर काढावी लागते. पहिले त्यांनी 15%ची ऑफर पण नाकारली, मग शोकॉज नंतर 25%ची ऑफर पण नाकारली. मग पुढे प्रॉपर ऑफिसर काय करणार, संबंधित व्यक्तीची बाजू ऐकून देयक, कर, व्याज आणि दंड निश्चित करणारा आदेश, ऑर्डर काढेल. आता इथे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन इफ एनी, जर असेल तर, म्हणजे जो व्यक्ती लबाड आहे तो येऊन आपली बाजू मांडू पण शकतो आणि मांडणार नाही असं होऊ शकतं, पण त्याला बोलवलं गेलं पाहिजे. त्याला बोलवण्याची जबाबदारी ही जी आहे ही प्रॉपर ऑफिसरची आहे. मग त्यानुसार पुढे काय होतं, कोर्टामध्ये जाऊन ते अशा प्रकारे बोलू नये की आम्हाला आमचं म्हणणं मांडायची संधीच दिली नाही, आम्हाला बोललेलंच नाही, आम्ही तिकडे आमची बाजू मांडूच शकलो नाही. त्यामुळे रिप्रेझेंटेशन महत्त्वाचं मानलं जातं. कोर्टामध्ये डिपार्टमेंटला आपली बाजू स्ट्रॉंग ठेवण्यासाठी नॅचरल जस्टिस आम्ही फॉलो केला होता हे दाखवणं तिथे सिद्ध होणं गरजेचं आहे. जर ते केलं तर डिपार्टमेंटनी, तर आम्ही न्यायिक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पुढे नेलेली आहे हे दाखवता येतं आणि मग त्यानुसार मग डिपार्टमेंटची बाजू स्ट्रॉंग होते. आदेशात काय असेल, प्रॉपर ऑफिसर ठरवेल किती कर देय आहे, त्यावरील व्याज, दंड जो या कर्मानुसार लागू आहे. 74 मध्ये दंड कराच्या रकमे इतका 100% ऑफ टॅक्स. आता ह्यात पण कसं केलंय की बघा, पहिले आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन याचा अर्थ उत्तर देण्याची संधी दिली जाते, नॅचरल जस्टिसचे पालन केले जाते, एकतर्फी आदेश नसतो. 74(5) प्रमाणे 15% भरपाई, 74(8) मध्ये पेनल्टी 25% आणि 74(9) म्हणजे इथे पेमेंट झालेलं नाहीये तर आदेश काढला जाईल. यात पण काय केलं जातं, तिकडे दंड 100% असतो. पण तरी पण पुढे काय सांगितलंय, वेर एनी पर्सन, जर कलम 74(9) अंतर्गत आदेश जारी झाला असेल आणि संबंधित व्यक्तीने टॅक्स इंटरेस्ट भरला तर त्या कराच्या 100% ॲक्च्युली दंड आहे. आदेश कळविल्याच्या तारखेपासून जर 30 दिवसाच्या आतमध्ये अ पेनल्टी इक्विव्हॅलंट टू 50% ऑफ द टॅक्स विदिन 30 days ऑफ कम्प्लिशन ऑफ ऑर्डर,
ऑर्डर कम्युनिकेट झालेली आहे, ऑर्डरमध्ये 100% दंड लावलेला असेल, पण विदिन 30 डेज पेमेंट करा. तर इथे पण एक तिसरी ऑफर आहे, ऑफर नंबर 3. काय दिलं जाईल तिकडे? 50% दंड भरा, 50% आम्ही सोडतो. तर त्या नोटीस संबंधित सर्व कार्यवाही डीम टू बी कंक्लुडेड. आता इथे आदेश आहे, इथे तर त्या इथे आदेश शब्द पाहिजे. इथे त्या ऑर्डर संबंधित सर्व कार्यवाही समाप्त झाली असं मानलं जाईल. या प्रकारे हे सेक्शन येतात. तुम्हाला क्लिअर झाला असेल इथपर्यंत तर यस रिप्लाय करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे रूल 142 त्याच्याबरोबर वाचायचं आहे. रूल मध्ये त्याच प्रकारे सगळं पुढे घडतं ज्या प्रकारे 73 मध्ये जातं. फक्त जिकडे सेक्शन 74 आहे त्याप्रमाणे तिकडे 74 प्रमाणे संदर्भ जातील या रूलमध्ये. ज्यावेळेस ऑर्डर जाईल त्यावेळेस मग ऑर्डरचा फॉर्म जाईल आणि त्यामध्ये त्या प्रकारे 74 प्रमाणे 100% तिकडे काय जाईल? पेनल्टी जाईल. आणि 30 दिवसामध्ये भरल्यास त्यांना 50% पेनल्टी माफ होईल. जो फरक आहे 73 मध्ये आणि 74 मध्ये तो पेनल्टीच्या बाबतीतच आहे. आणि हे सेक्शन दिलेलं आहे. द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल बी ॲप्लिकेबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स पर्टेनिंग टू द पिरियड अप टू फायनान्शियल इयर 23-24. आता जी जी प्रकरणं आहेत तुमच्याकडे 23-24 पर्यंतची म्हणजे फायनान्शियल इयर 23-24चा GSTR 9 भरला असेल डिसेंबर 31, 2024ला आणि त्याविषयी ज्या काय कार्यवाही चालू असतील त्या या सेक्शन 73-74 प्रमाणे चालू असतील. त्यानंतर पुढे 24-25 पासून 74A मध्ये 73 आणि 74 हे दोन्ही सेक्शनचे जे काय तरतुदी आहेत या रिऑर्गनाइज करून 74A मध्ये घेतलेल्या आहेत. तर यामध्ये 2 एक्सप्लेनेशन आहेत, तेवढी बघू आपण. आणि ही 2 एक्सप्लेनेशन बघून आपण हे सेशन एंड करू आणि त्यानंतर आपण सेकंड सेशनला 74A जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे ज्यावेळेस असं म्हटलंय की ऑल प्रोसिडिंग्स संपतील त्यावेळेस सेक्शन 132 मध्ये तुरुंगवास वगैरे होऊ शकतं, क्रिमिनल कार्यवाही होते त्याच्यावरती. जर एखाद्या पर्सनवरती 132 अंतर्गत सुद्धा कार्यवाही असेल म्हणजे 73 पण लागू झालेला आहे आणि 132 अंतर्गत पण त्याच्यावरती कारवाई चालू आहे, तर इथे त्यांनी टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरली तर 73 अंतर्गत किंवा 74 अंतर्गत काय होईल? तिकडे कार्यवाही संपेल. ॲक्च्युली 73 आणि 74 दोन्ही पाहिजे, 74 पाहिजे इकडे. 74 अंतर्गत ऑल प्रोसिडिंग म्हटले तरी सेक्शन 132 त्यात समाविष्ट नाही. आणि सपरेशन म्हणजे काय? तर रिटर्न स्टेटमेंट रिपोर्टमध्ये डिक्लेअर करणे आवश्यक असलेली माहिती न देणे किंवा प्रॉपर ऑफिसरने लेखी मागितलेली माहिती न देणे. आणि जर इथे मुख्य व्यक्ती जो आहे त्याच्या विरुद्धची कारवाई संपली 73-74 अंतर्गत संपली तर मग 122, 125 अंतर्गत इतर व्यक्तींवरील पेनल्टी प्रोसिडिंग्स आपोआप कन्क्लूड झाल्या असे मानले जाईल. 73 किंवा 74 हे 74 आहे. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ही सिव्हिल लायबिलिटी असते आणि 132 ही क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्यामुळे दोन्ही वेगवेगळे ट्रॅक आहेत. शो कॉज प्रोसिडिंग्स 74 अंतर्गत क्लोज झाल्या तरीही 132 ची कारवाई होऊ शकते जर फॅक्ट तसं दर्शवित असतील तर. 74 ही समरी लक्षात घ्या कशा प्रकारे आहे. इकडे दिला कर न भरलेला स्टेज 1 फ्रॉड डिटेक्टेड, मग हे कसं डिटेक्ट झाला पाहिजे. मग बिफोर शो कॉज 15% दंड, शॉर्ट पेमेंट पुढे कार्यवाही चालू राहील. मग एकदा शो कॉज दिल्यानंतर मग पुढे 25% दंड, ऑर्डर काढल्यानंतर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 50% दंड. एक तुम्हाला शॉर्टमध्ये आपण जेवढं बघितलं लक्षात यावं म्हणून ही समरी दिलेली आहे.
आणि टाईम पिरियड जो दिला आहे, टाईम लिमिट हा 74, 10मध्ये 5 वर्ष आणि त्याच्या किमान 6 महिने आधी शोकआउट देणं, ऑर्डरच्या अगोदर किमान 6 महिने आधी शोकआउट देणं आवश्यक. हे आउटर लिमिट जे आहे हे 5 वर्ष आहे. 15%, 25%, 50% म्हणजे बिफोर शो कॉज 15% पेनल्टी, आफ्टर शो कॉज 30 दिवसात पेमेंट केलं तर 25%च पेनल्टी भरायला लागेल. आणि ऑर्डर दिल्यानंतर जर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 50% पेनल्टी देऊन सुटका होऊ शकते. आणि मग इथे फायनली 100% पेनल्टी वसूल होणार. फ्रॉड केसमध्ये 3 टप्प्यात सवलती देतो पण शेवटी 100% देणारी तरतूद ठेवतो. सेक्शन 74. सेक्शन 74 करता आपण रूल 142 पाहणं गरजेचं आहे ॲक्च्युअल प्रोसिजरसाठी, जे आपण डिस्कस केलेलं आहे. आता इथे तुलना दिलेली आहे 73 मध्ये काय आणि 74 मध्ये काय. जे आता आपण बघितलं 3 महिने ऑर्डरच्या अंतिम, शोकॉज कधी येईल, शोकॉज आउटर लिमिटच्या 6 महिने आधी 74 मध्ये, वार्षिक रिटर्नच्या 3 वर्षात मध्ये ऑर्डर कधी दिली जाऊ शकते, 5 वर्ष. त्यानंतर शोकॉज पूर्वी पैसे भरल्यात दंड. 73 मध्ये दंड घेणं हा उद्देश नाही, टॅक्स इंटरेस्ट भरा आणि सुटा, मॅक्झिमम असंच आहे. पण ऑर्डर नंतर 73 मध्ये 10,000 दंड मिनिमम होईल असं आहे. आणि 74 मध्ये आपण आता बघितलं 15%, 25% आणि 50% दंड कशा प्रकारे सवलतीमध्ये घेतला जातो हे बघितलं आपण. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे डिपार्टमेंटसाठी की कुठल्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी किती अमाऊंटपर्यंतच्या ऑर्डर काढल्या जाऊ शकतात हे दिलेलं आहे. म्हणजे अधीक्षक असेल सुपरिटेंडंट तर त्यांनी 10 लाख रुपयापर्यंतचं कार्यवाही ते PO म्हणून ते काम करू शकतात. पण जर 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट आहे, 1 कोटी रुपयापर्यंत अमाऊंट आहे, तर मग डेप्युटी आणि असिस्टंट कमिशनर हे कुठल्या आधारावर सांगतोय आपण, तर हे सर्क्युलर आहे. या सर्क्युलरमध्ये हे मॉनिटरी लिमिट जे आहेत ते फिक्स केलेले आहेत. आर्थिक मर्यादा ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या रँकनुसार ठरवलेल्या आहेत. ॲडिशनल जॉईंट कमिशनर यांना 1 कोटीपेक्षा जास्त परंतु 2 कोटी रुपयापर्यंत, आणि कमिशनरला कोणती मर्यादा नाही पण साधारणपणे 2 कोटीच्या पुढील प्रकरणं ही कमिशनरच्या आदेशाने जातील, अशा प्रकारे या सर्क्युलरमध्ये आहे. आणखीन एक सर्क्युलर आहे ज्यामध्ये हे सांगितलंय की डायरेक्टरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजन्स म्हणजे DGGSTI यामधील केंद्रीय कर अधिकाऱ्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे अधिकार असतील. ते शोकॉज नोटीस काढू शकतात, पण शोकॉज देऊ शकतात, पण पुढे अंतिम निर्णय ऑर्डर हा त्या करदात्याच्या मुख्य नोंदणीकृत अधिकारीच घेतो. हायेस्ट अमाऊंट रूल हे सगळं बघितलं आपण वरती, ते आपण दिलं इकडे. हे थोडं तुम्ही वाचून घ्या. यामध्ये असं एक्सप्लेन करावं, इंटरप्रेट करावं असं काय नाही आहे. ही माहिती तुम्हाला असावी म्हणून ही इकडे दिलेली आहे. आता आपण जो नेक्स्ट सेक्शन आहे 74A तो ब्रेक नंतर घेऊ. मला इथपर्यंत कळलं असेल तर तुम्हाला 73 आणि 74A कशा प्रकारे रिऑर्गनाइज केला 74A मध्ये हे इझिली कळेल, काही अडचण येणार नाही, एकदम स्मूथली कळेल. इथे आपण ब्रेक घेऊ. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल तर यस रिप्लाय करा आणि आपण मग 11:25 ब्रेक नंतर कंटिन्यू करूया. कंटिन्यू करू 11:25 यस रिप्लाय करा आणि मी हा क्लास इथे थांबवेन.